श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की उद्या कार्तिक पौर्णिमेला आपल्याला कुलदेवीची अशी सेवा करायची आहे. त्या संदर्भात आजचा व्हिडिओ आहे. त्याचप्रमाणे आपण पाहू की जर आपल्याला कुलदेवी माहीत नसेल तर आपल्याला कशा प्रकारे सेवा करायची आहे ते देखील आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. तर पहा, आपल्या ह्या दैनंदिन रोजच्या जीवनामध्ये आपल्याला कुलदेवीची सेवा ही करायलाच हवी. तर कुलदेवी म्हणजे काय, तर पिढ्यानपिढ्या आपल्या कुळामध्ये ज्या देवीचा मान सन्मान केला जातो, कुळाचार केला जातो, आपल्या धर्मामध्ये केला जातो, अशा आपल्या कुळाचं रक्षण करणारी या कुलस्वामिनीची सेवा आपण आपल्या आयुष्यामध्ये रोजच्या रोज करायलाच हवी. पण बरेच जण हे रोजच्या रोज करत सुद्धा असतो, परंतु काही लोकांना हे शक्य होत नाही. तर आजचं जीवन हे धावपळीचं आहे, धकाधकीचं जीवन आहे. त्यामुळे प्रत्येकाला जॉब असतो, नोकरी असतो, व्यवसाय असतो. यामुळे देखील कोणाला कुलदेवीची सेवा ही रोजच्या रोज करता येत नाही. त्यामुळे देखील आपल्याला अनेक समस्या अडचणींना सामोरे जावे लागते. तर यामुळे काय होते की आपल्या मुलाबाळांचे लग्न हे योग्य वयामध्ये होत नाही. त्याचप्रमाणे मुलांचा अभ्यासामध्ये लक्ष लागत नाहीत. त्याचप्रमाणे आपला जर व्यवसाय असेल तर व्यवसाय देखील चांगला न चालणे म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला फायदा हा होतच नाही. अशा प्रकारे काही समस्याही निर्माण होतात. त्याचप्रमाणे नोकरीमध्ये देखील प्रगती ही होत नसते. तर भरपूर अशा समस्या ह्या आपल्याला होत असतात. त्याचप्रमाणे घरामध्ये सतत रोग आजारपण येणे, त्याचप्रमाणे की एखादं काम आपण हाती घेतलेलं आहे आणि त्या कामामध्ये सतत व्यत्यय निर्माण होणे, त्याचप्रमाणे स्वतःचं असं घर देखील होत नाही. अशा भरपूर अशा समस्या ह्या आपल्याला निर्माण होत असतात. कारण आपल्याकडनं कुलदेवीची सेवा होत नसेल, कुलदेवीचा मान सन्मान होत नसेल तर नेहमी आपल्याला अपयश हे निर्माण होत असतात. मग आपण भरपूर असे उपाय देखील करत असतो, परंतु त्याचा आपल्याला काहीच लाभ होत नाही. तीच आपल्याला ही सेवा करायची आहे. कारण ही सेवा जर आपण केली तर आपल्याला त्याच्यापासून आपल्याला जास्तीत जास्त लाभ हा होणार आहे. सेवा करायची आहे ती आपल्याला कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी करायची आहे. ही सेवा तुम्ही 2 दिवस करू शकता. एक तर रविवारी रात्री तुम्हाला ही सेवा करायची आहे किंवा सोमवारी पौर्णिमा तिथी संपण्याच्या अगोदर सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता आपल्या वेळेनुसार. त्याचप्रमाणे ही सेवा आहे ही महिलांनीच करावी असं काही नाही, तर ती पुरुषांनी देखील ही सेवा करायची आहे. कारण आपल्या आईची सेवा आहे ही, तर ही सेवा प्रत्येकजण करू शकतो. ही सेवा आहे ती तुम्ही रविवारी किंवा सोमवारी करू शकता. परंतु तुम्हाला जर रविवारी ही सेवा करायची आहे तर रविवारी संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस आणि सोमवारी करायची असेल तर सोमवारी तुमची देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला ही सेवा करायची आहे. म्हणजे हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तर आपल्या देवघरामध्ये जिथे आपली कुलस्वामिनीचा फोटो असेल तर तिथे आपल्याला ही सेवा करायची आहे. म्हणजे एक पानाचा विडा आपल्याला तिथे ठेवायचा आहे. कुलस्वामिनीची जो काही मान सन्मान आहे, जी काही आपण सेवा करत असतो, तर तो तांबूलाशिवाय पूर्ण होत नसतो. तर तांबूळ हे देवीला अतिशय प्रिय आहे. तुम्हाला तांबूळ बनवता आला तर तुम्ही तांबूळ बनवू शकता किंवा तुम्ही सरळ आपला एक पानाचा विडा हा देखील देवीला तुम्ही अर्पण करू शकता. पण शक्यतो तुम्ही तांबूळ बनवायचा प्रयत्न करा आणि तांबूळच देवीला अर्पण करायचं आहे. तसेच तुम्हाला देवपूजा झाल्यानंतर मग तुम्हाला देवीला धूप दीप दाखवायचा आहे, फुले व्हायची आहेत. गजरा असेल तर गजरा किंवा जर तुमच्याकडे वेणी असेल तर तुम्ही देवीच्या कुलस्वामिनीचा फोटो असेल, टाक असेल किंवा मूर्ती असेल तर तिथे तुम्ही गजरा किंवा वेणी हे देवीला अर्पण करू शकता. मग आपण आपल्या उजव्या हातामध्ये पानाचा विडा घ्यायचा आहे आणि मग आपण मनामध्ये प्रार्थना करायची आहे आणि मग तुम्ही देवीला तांबूळ अर्पण करायचा आहे किंवा पानाचा विडा असेल तर तो देखील तुम्ही अर्पण करू शकता. आणि मग आपली जी काही मनोकामना आहे, जी काही इच्छा आहे ती आपल्याला मनापासून कुलस्वामिनीला बोलायची आहे. तुझा आशीर्वाद, तुझा कृपा आशीर्वाद आमच्यावरती, आमच्या मुलांवरती, कुटुंबावरती सतत राहू दे. तुझ्या छत्रछायेखाली राहण्याचं भाग्य आम्हाला मिळू दे. उद्योगधंदा व्यवसाय हा व्यवस्थित चालू दे. मुलांना चांगले मार्ग लागू दे. अशा प्रकारे आपल्याला जे काही आहे ते मनामध्ये आपल्याला स्मरण करायचे आहे. कुलस्वामिनीचा
फोटो मूर्ती मनामध्ये आणून स्मरण करायचे आहे आणि आपल्याला ज्या मनात इच्छा आहेत, जेवढ्या तुमच्या इच्छा आहेत त्या मनापासून तुम्हाला बोलायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही हा उपाय जो पानाचा विड्याचा उपाय आहे तो तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला केला तर तुमच्या हळूहळू लक्षात येईल की तुम्ही ज्या काही तुमच्या इच्छा मनातल्या होत्या त्या हळूहळू पूर्ण होताना तुम्हाला जाणवतील. तुम्ही रविवारी जर संध्याकाळी ही सेवा केली तर रविवारी रात्रीचे जो विड्याचा पान तुम्ही ठेवलेला आहे किंवा तांबूल तुम्ही दान केलेला आहे तर तो विड्याचा पान तुम्ही सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी तो पान आहे तो ज्या व्यक्तीला द्यायचा आहे त्याला सतत अपयश येत असेल तर अशा व्यक्तीला तो विड्याचं पान हे खायला द्यायचं आहे. त्याप्रमाणे सोमवारी जे आपण सकाळी जी पूजा केलेली आहे तर त्याच्यामध्ये जो आपण तांबूल दान केलेला आहे जो विड्याचा पान आपण देवीला अर्पण केलेला आहे तर तो तुम्ही मंगळवारी सकाळी आंघोळ केल्यानंतरच तुम्हाला तो खायचा आहे. परंतु तो खायच्या वेळेस तुम्हाला नॉनव्हेज वगैरे खायचं नाही तर शाकाहारी जेवण करून किंवा शाकाहारी नाश्ता करूनच तुम्हाला तो पान आहे तो विड्याचा पान आहे तो तुम्हाला खायचा आहे. यामुळे काय होईल की जे तुम्हाला अपयश येत आहे तर ते पूर्णपणे दूर होईल आणि तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या हळूहळू पूर्ण होतील. प्रमाणे तुम्हाला जर तुमची कुलदैवत किंवा कुलदेवी माहीत नसेल तर मग तुम्ही काय करायचं आहे की तुम्हाला तुमची कुलदैवत माहीत नसेल तर तरी तुम्ही पूजा करताना आपल्या पूर्वजांचा मनामध्ये स्मरण करायचं आहे, त्यांना प्रार्थना करायची आहे. त्याचप्रमाणे तुम्ही कधीही श्राद्ध विधी न चुकता करायचा आहे. वर्षातून एकदा अन्नदान हा करायचा आहे. त्याचप्रमाणे गाय आणि इतर प्राण्यांना तुम्हाला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला पिंपळ किंवा कडुलिंबाची झाडे देखील लावायची आहेत. पहा, आपण जी कुलस्वामिनीची किंवा कुलदेवताची जी पूजा करत असतो तर त्याचे खूप सारे फायदे आहेत. म्हणजे कुलदेवता आणि देवीने एक रक्षाचक्र निर्माण केलेले असतो. हे कुटुंबाला सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेपासून दूर ठेवण्यास मदत करते. कोणत्याही नकारात्मक ऊर्जेपासून किंवा कुटुंबावर कोणत्याही प्रकारचे संकट हे येत नाहीत, त्यापासून रक्षण मिळते. तसेच आध्यात्मिक आणि धार्मिक प्रगती होते. त्याचप्रमाणे त्यामध्ये सुख समृद्धी ही कायम राहते. मुले हे निरोगी राहतात. कुटुंबामध्ये कोणतेही प्रॉब्लेम येत नाही, कोणतेही संकट येत नाही, सगळ्यांची भरभराटी होत असते. तर प्रत्येक पौर्णिमेला तुम्हाला जमेल तर हा छोटासा उपाय तुम्ही अवश्य करा, कारण हा उपाय एकदम छोटासा आहे पण याचे फायदे भरपूर आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता. तर तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा. धन्यवाद.